नमस्कार, मी प्रमोद पवार. रंगा येऊच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्व रसिकांचं स्वागत. गेले वर्ष दीड वर्ष चालू असलेल्या या प्रवासामध्ये आज अचानक एक वेगळं वळण मला मिळालेलं आहे आणि मी आलेलो आहे दहिसरला. प्रमोद पेंडसे यांच्या एक छोटीशी वास्तू आहे. त्या छोट्याशा वास्तूमध्ये आलेलं आहे कारण त्यांनी काम इतकं करून ठेवलेलं आहे. ते हे प्रमोद पेंडसे सर, तुमचं स्वागत करतो. अगोदर रंगा येऊचे आमचे प्रेक्षक जे आहेत ते तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. याचं कारण असं की आपण काही गोष्टी अगोदर छोट्याशा प्रोमोवर दाखवत असतो, त्याप्रमाणे तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन झालेलं आहे. पण आज खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. मी एक छोटंसं माध्यम असणार आहे. तर प्रमोद पेंडसे हे व्यवसायाने आर्किटेक्ट झाले, शिकले, पण मन रमलं त्यांचं ते चित्रकलेमध्ये. आणि ते चित्रकलेमध्ये का रमलं, त्याची सुरुवात कुठून झाली, हे मी तुम्हाला विचारतोय सर. कारण आपण मगाशी बोलता बोलता तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगत होतात. तुमची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झालेली होती? माझ्या अगदी लहानपणापासून परांजपे वाड्यात मी पुण्याला राहत होतो. पुण्यात? हो. बर. त्या वाड्याच्या बाहेर एक लंगडा असा चाका लावलेल्या पाटावर बसून एक चित्रकार रंगीत खडूंनी वेगवेगळ्या देवांची चित्र काढायचा रस्त्यावरती. आणि ती मी लहान मुलगा असा जाऊन बघायचो आणि माझ्या डोक्यामध्ये सारखं वाटायचं की आपण पण चित्र काढावीत. आणि मग घरी आल्यावर माझे वडील शिक्षक होते गणिताचे. त्यांच्या खिशातला खडू उचलून घरभर सगळीकडे माझी चित्र 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 पसरलेली असायची. आणि ती चित्र काढताना ती सगळी चित्र सारखी आई पुसायची, परत काढायचो. मग आजीचं बसलेलं चित्र, लग्नाची वरात गेली त्याचं चित्र, असं करता करता शेवटी आई कंटाळली आणि तिने वडिलांना तक्रार केली की हा काय ऐकत नाही पोरगा, तर त्याला तुम्ही काहीतरी सांगा. तेव्हा वडिलांनी तिला आश्वासन दिलं की तुला कल्पना नाहीये, ह्याच्यातूनच तो उद्या केवढा मोठा भील माणूस तुला कळणार नाही. तो तुला अमेरिकेला घेऊन जाईल. म्हणजे हे जे सगळे लहानपणचे संवाद आहेत ना, हे तुमचं एक प्रकारे आयुष्य बनवत असतात. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. बरोबर. तर ते तिथे तुमच्या भिंतीवर दिसायला लागलेले होते. त्यानंतर वाड्यातल्या दिवाळीच्या सणामध्ये मी पण रांगोळी काढायला लागलो. ती रांगोळी काढत असताना वाड्यातले सगळे मित्रमैत्रिणी त्याच्या भोवताली जमायचे आणि मग सांगायचे की डोळा थोडा इकडं कर, डोळा थोडा तिकडं कर. असं करता तो डोळ्याचं बुबुळ असं राऊंड व्हायचं. पण त्यानंतर ती चित्र फार सुरेख व्हायला लागली. अरे वा. वडील फार कमी बोलणारे होते. मग त्यांनी शाळेतल्या शिक्षकांना बोलवून त्याचे फोटो वगैरे काढून घेतले. असं करत करत माझ्यातला एक चित्रकार हळूहळू उभा राहिला. आणि वडिलांनी ती ओळखलं होतं म्हणून तुम्हाला ते सतत मार्गदर्शन करायचे, प्रोत्साहित करायचे. म्हणजे मला न सांगता त्यांनी हळूच दुसरे जे आमचे शिक्षक होते भिडे म्हणून, त्यांना कॅमेरा घेऊन येऊन माझ्या रांगोळीची फोटो काढून घेतले. आणि त्यानंतर त्यांनी माझं कौतुक केलं. वा. तर हा जो भाग होता ना, त्या ह्याच्यात मी असा उभं राहत असतानाच 10वीत असताना एकदा सुट्टीत आमच्या शाळेचे जे शिक्षक केळकर नावाचे मास्तर, की जे 34-35 साली तेव्हाचे जे स्कूलचे गोल्ड मेडलिस्ट होते, ते वडिलांना भेटायला आले आणि म्हणले की अहो गणपतराव, याची चित्रकला चांगली आहे परंतु तो यशस्वी चित्रकार होईल याचा काही भरोसा नाही. हे असं प्रत्येक क्षेत्रात कसं असतं? नाही, कारण कसं असतं माहिती का, जे चित्रकार स्वतःची लाल करू शकतात आणि लोकांकडून लाल करून घेऊ शकतात ना, तेच यशस्वी होतात. जे चिकाटीने काम करतात त्यांना लोक शाबासकी देत नाहीत. हा प्रकार आहे. म्हणजे त्यांनी अगोदर अलर्ट करून ठेवलं की याला सायन्स चांगलं आहे आणि मॅथमॅटिक्स चांगलं आहे, त्याला आर्किटेक्चरला घाला. अरे वा. पण मग सर, मला असं वाटतं की तुम्हाला योग्य दिशा दिली त्यांनी. मी त्यांचा इतका उपकार ऋणी आहे
की या चित्रकार या क्षेत्रामधले सगळे माझे जे मित्र आहेत ना ते जे झगडत असतात यशाकरता आणि ह्याच्याकरता आणि त्याच्यात रखडत असतात ना त्याच्यापेक्षा मी यशस्वी आर्किटेक्ट झालो, इंटिरियर डिझायनर झालो आणि मला खूप प्रसिद्धी पण मिळाली. अरे वा. परंतु तो माझ्यातला चित्रकार काही झोपत नव्हता किंवा जात नव्हता. हा. त्यामुळे त्याच्यातून मी हळूहळू ते चालू असतानाच माझी चित्रकला पण चालू ठेवली. त्यातून मधल्या काही वयामध्ये मला अक्कलकोट स्वामींची भक्ती लाभली आणि मग त्यांच्या पुण्याच्या आमच्या शंभूराव भटांच्या दरवर्षी होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला मी तिथं एक एक स्वामींचं पेंटिंग करून तिथं नेऊन ठेवायला लागलो. हे स्वामींचं अधिष्ठान तुम्हाला लाभलं, त्यांची भक्ती सुरू झाली आणि तुमच्या मनातली जी सुप्त इच्छा होती लहानपणीची चित्रकार होण्याची ती त्यांनी तुमच्याकडून पुरी करून घ्यायला सुरुवात केली असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? वास्तविक माझी चित्रकला जी पूर्णपणे उभी राहिली ना ती स्वामींच्या चित्रातूनच उभी राहिलेली आहे. म्हणजे आर्किटेक्चरमध्ये मी त्याचा वापर करून जे जे काय केलेलं असेल ते आपल्या जागी, परंतु या भट साहेबांच्या इथल्या होणाऱ्या पुण्यतिथीमध्ये जी दरवर्षी मी एक एक पेंटिंग करत गेलो त्या पेंटिंग मधून पुढे मी त्या ऑइल मीडियम मध्ये त्यांच्या जीवनातली म्हणजे स्वामी समर्थांची बखर नावाचे एक पुस्तक आहे गोपाळबाव केळकरांचं. बरोबर. त्यातले सगळे प्रसंग शोधून त्याच्यावर मी जे एक एक चित्र करत गेलो त्यांनी माझं अख्खं जीवन पूर्णपणे भरून राहिलं. आणि आता परिस्थिती अशी आहे की मी माझा नाही तर मी फक्त स्वामींचा आहे. वा. अशा अवस्थेमध्ये ही कला माझ्याबरोबर ठेवून स्वामी माझ्या माध्यमातून खेळतात. हा माझा अनुभव आहे. स्वामी तुमच्याशी खेळतात असं ज्यावेळेला तुम्ही म्हणताय त्यावेळेला चित्रकला ही आपल्या जागी असतेच. त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास वेगळा कशा पद्धतीने केला होता? ही जेव्हा प्रसंग चित्र करायला लागलो ना त्यानंतर मला असं जाणवलं की ह्यातल्या वेगवेगळ्या माणसांच्या ज्या काही पोजेस आहेत त्यातले त्यांचे हावभाव आहेत, सगळे जे काही अवयवाच्या सगळ्या ज्या काही पोझिशन्स आहेत हे तुम्ही अॅनाटॉमी शिकला नाहीत ना तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे रेखित करू शकणार नाही. म्हणून मी त्यानंतर अॅनाटॉमीचा ह्युमन अॅनाटॉमी हा सब्जेक्ट नीट सखोल अभ्यासून पूर्ण केला आणि त्याचा वापर माझ्या पेंटिंग मध्ये केला. म्हणजे तुम्ही आर्किटेक्टला ज्या वेळेला शिकायला गेला होता त्यावेळेला अॅनाटॉमीचा काही संबंध नाही? तेव्हा त्या अॅनाटॉमीचा तसा संबंध नव्हता. कारण मी नाही त्यात कसं व्हायचं तेव्हाची माझी चित्र असायची ना ती एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती अशी म्हणून असायची. प्रसंग चित्रामध्ये वेगवेगळ्या बरोबरचे सगळे जे व्यक्तिरेखा असत ना त्याच्यात त्यांच्या इंटरॅक्शन्स आणि तिथले जे भाव आहेत त्या गोष्टीतले ते उभे करण्याकरता या अॅनाटॉमीचा अभ्यास फार महत्वाचा होता आणि तो फार पुढे कामाला आला. बर. मग तो तुम्ही स्वतः शिकलात की कोणाकडून? वास्तविक तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे ही माझी सगळी चित्रकला जी आहे ना ती मीच उभी केली. वा. आणि त्याच्यात मी खेळलो. छान. आणि खेळत राहणार आहे. स्वामींची चित्र करत असताना तुम्हाला काही, कारण कसं असतं एखादं प्रेरणा मिळावी लागते की आता या पद्धतीचं आपल्याला स्वामींचं चित्र काढायचं किंवा स्वामी मला आता असे दिसतात. व्यक्तिचित्रणच आहे ते एका वेगळ्या पद्धतीने, कारण लेखकाला एखादी गोष्ट सुचते त्यावेळेला ती लिहायला लागतो. तुमची प्रोसेस काय? आता या बखरीमधली जी काही प्रसंग आहेत की मेणा हलका केला ही जी गोष्ट आहे ना पावसाळ्याचे दिवस आहेत, ढग सगळे गडगडत आहेत आणि स्वामींनी सांगितलं मेणा लाव. तर त्यांना सांभाळणारे 6 ब्राह्मण होते. तुम्ही हे फार महत्वाचं ऐकून घ्या. आणि त्या स्वामींच्या पोथीमध्ये वामनबुवा वांबोरीकरांनी लिहिलेल्या पोथीमध्ये वर्णन करताना त्यांनी 2च नावं सांगितली ब्राह्मणांची, अण्णा पेंडसे आणि महादेव भट इत्यादी. बर. म्हणजे आम्ही तेव्हापासून स्वामींच्या सेवेत आहोत याचा आम्हाला शोध लागला. अरे वा. आणि ती चालू असताना धोधो पाऊस पडायला लागल्यानंतर सगळ्या त्या ब्राह्मणांचे गुडघ्यापर्यंत पाय सगळे खचायला लागले त्या चिखलामध्ये. म्हणून ते म्हणले की स्वामी आता उतरा, तुम्ही घोड्यावर बसा.
म्हणून त्यांना घोड्यावर बसवलं तर ते एवढे उंच होते की त्यांचे घोड्यावर बसून सुद्धा पाय जमिनीला टेकत होते. बापरे. मग नंतर त्या ब्राह्मणांनी विनंती केली की स्वामी तुम्ही आता मेणा हलका करा. बर. मग स्वामी हसायला लागले, म्हणले भाड्या ठीक आहे बघ तू आता गंमत. आणि ते मेण्यात बसल्यानंतर जेव्हा मेणा उचलला ना तेव्हा फुलासारखा हलका झाला मेणा. अरे. आता ही जी सगळी जी काही स्वामींची सगळी जी काही चमत्कार आणि त्यांच्यातली ती जी भक्ती लोकांची हे करण्याची जी काही पद्धत आहे ना त्याचा मी आनंद घेत 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 मी चित्रकलेत खेळलो. मग आता ह्या 35 चित्रांच्या पलीकडे अजून काही वेगवेगळे स्वामींचे हे करतात. आता तुम्हाला काही मागणी येते का याच्यासाठी? नाही नाही, त्याच्यात कमर्शियल मागणीचा भाग मी त्यातून काढूनच टाकलेला आहे. बरं. म्हणजे ह्याच्यावर विषय निघाला होता की आता ह्याचं एक्झिबिशन करू आणि ही पेंटिंग विकू बिकू. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि तेव्हाच समोरून अनिल गुरुजींनी तिकडं ती पेंटिंग ऑनलाईन मागवून तिथं जेव्हा लावली ना तेव्हा मला अर्थ कळला की स्वामींची इच्छा आहे की ते ऑलरेडी तिच्याकरता केलं होतं नाही, तिथं ती लागलेली आहे, तिथे पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्या कलेचा व्यवसायाशी काहीही संबंध नाही. हे फक्त आनंद आणि भक्ती आनंद आणि भक्ती आणि समर्पण याच्याकरता त्याचा माझ्या जीवनात वापर झाला. आणि मी स्वामींचा होऊन राहिलो. वा. फक्त मी स्वामींशी असं थट्टा मस्करी करताना बोलतो की मी स्वामींचा होऊन राहिलो तसं तुम्हाला पण होता येणार नाही, पण माझ्या जन्मी आणि माझ्या नशिबी तो आनंद तुम्हीच दिलेला आहे. वा. छान. आपण या भक्ती मार्गातून चित्रकलेकडे वळलेले आणि त्या पूर्णपणे त्याचा आनंद घेणारे प्रमोद पेंडसे पाहतो आहोत. स्वामींची त्यांनी केलेली चित्र मठामध्ये लागलेली आहेत अक्कलकोटला, ती स्वामी भक्त पाहू शकतात. पण तो जो समर्पण भाव आहे ज्याचा व्यवसाय करायचा नाही, कारण व्यवसाय अगोदर केला त्याच्यातून भरपूर कमावून ठेवलेला आहे आणि त्याचा अत्यंत वेगळ्या पद्धतीने उपभोगही ते घेत आहेत. परंतु त्यांच्या पॅलेटकडे आपल्याला यायचंय. चित्रकार खरा कळतो तर त्याच्या पॅलेटमधून. तर ती पॅलेट त्यांची कशी आहे, कशा पद्धतीने ते त्याच्याशी काम करतात हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा पेंडसे सरांशी बोलणार आहोत. पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण रंगा येऊ. रंगा येऊ मध्ये पुन्हा आपलं स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत ज्येष्ठ चित्रकार, आर्किटेक्ट व्यवसायाने, पण आपण चित्रकार म्हणून त्यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांना समजून घेतोय आपण. ते प्रमोद पेंडसे यांच्याशी. सर, आपला विषय चालला होता की तो भक्ती मार्गातून तुम्ही समर्पणाच्या भावनेनं स्वामींची चित्र काढायला लागला. पण मी असा समारोप केला होता की मला तुमची पॅलेट समजून घ्यायची. म्हणजे रंग तिथे बोलतात पॅलेटवर, ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला जसे स्वामी बोलतात तुमच्याशी तसंच रंगही बोलायला लागतात की तू मला आत्ता घे. म्हणजे जसं मगाशी लेखकांचंही मी उदाहरण दिलं की मला शब्द असे येत असतात की तू आम्हाला घे असं म्हणून. तर कसे रंगांशी तुम्ही कशा पद्धतीने? आता आर्किटेक्ट झाल्यानंतर मी जेव्हा कलाकाराच्या जीवनामध्ये उभा राहिलो ना तेव्हा या रंगांच्या बरोबरच ना एक आउटलाईन नावाची जी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये रंग खेळू शकतात, थांबू शकतात आणि त्या आकाराला एक महत्व देऊन ते उठून उभारू शकतात. बरोबर. त्याचा वापर माझ्याकडून झाला. आणि जेव्हा मी ब्लॅक अँड व्हाईट आउटलाईन केल्यानंतर वेगवेगळ्या अत्यंत प्रसिद्ध अशा हलेबीड, बेळूर सारख्या वेगवेगळ्या मंदिरांच्या डिझाईन्स वरती चित्र केली तेव्हा त्याचा मला खूपच उपयोग झाला. आणि त्यातलं असणारं दिव्यत्व आणि त्यातलं असलेलं डिटेलिंग हे सगळं एक्सप्रेस व्हायला त्याचा फार उपयोग झाला. आणि ती माझ्या हातून झालेली वन ऑफ द बेस्ट पेंटिंग्स आहेत. अरे वा. पण मग हे जे होतं की तुम्हाला बेस्ट पेंटिंग तुम्हाला वाटतायत, करेक्ट आहे आणि ते आहेतही, छानच आहेत. पण त्याच बरोबरीने तुम्हाला त्यांचे रंग वेगळ्या पद्धतीने काही दिसत होते का? त्या इमारतींचे, त्या जुन्या मंदिरांचे, हजारो वर्षापूर्वीची मंदिर आहेत, हजारो वर्षापूर्वीचं काम आहे. अहो, ते एक एक मंदिर चालू असताना 120 वर्ष लागलेली आहेत म्हणजे पूर्ण होण्यासाठी. हो. म्हणजे त्याच्यावर काय किती
किती काम झालेलं असेल हो ना. आणि त्यानंतर ती आज तागायात ती शाश्वत आहेत. आणि अजून तिथं सगळ्या वेल इन्फ्रास्ट्रक्चर लॉन बीन केलेल्या सगळ्या परिसरामध्ये तिथं आपल्याला फिरता येतं. आणि अशा पद्धतीने चित्र अशा पद्धतीने ती असलेली मंदिरं जेव्हा तुम्ही बघता आणि त्यानंतर तिथं उभं राहता तेव्हा तुम्हाला वाटतं की ह्याच्यावर आपण काम केलं तर काय आपल्याला आनंद घेईल. बरोबर. त्या ह्याच्यातून ती केलेली कामं आहेत. त्यातलं दगडांचं टेक्स्चर, त्यातल्या डेप्स आणि त्यानंतर कोरीव कामाची जी काही आउटलाईन, या सगळ्याचा खेळ खेळताना या सगळ्या गोष्टी एकमेकाशी संगतवार झाल्यानंतर त्यातून जो आनंद येतो ना तो अपरंपार वेगळा असतो. अरे वा. पण मग तुम्ही त्याच्यासाठी भटकंती करायला केव्हापासून सुरुवात केली? कसं झालं माहिती का, मी आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस करत असताच आम्ही 2 लक्झरी ट्रेन्स केल्या. एक म्हणजे डेक्कन ओडिसी फॉर महाराष्ट्र स्टेट आणि गोल्डन चॅरिएट फॉर कर्नाटका गव्हर्नमेंट. तेव्हा या लोकांनी आम्हाला मनसोक्त म्हैसूर पॅलेस मध्ये फिरवलं. त्यानंतर ही हळेबीड बेडूरची सगळी जी काही टेम्पल्स आहेत ती इतकी शांतपणे आम्हाला बघता आली. आणि त्यानंतर तिथं बसल्यावर आणि तिथल्या असलेल्या मूर्तींमध्ये, त्या कोरीव कामांमध्ये, त्यानंतर त्या स्टेप बाय स्टेप असलेल्या सगळ्या त्यांच्या प्लिंथमध्ये, मग खालती फुलपत्ती, त्यानंतर मग हत्ती, त्यानंतर मग घोडेस्वार, त्यानंतर मग यालीज नावाचे म्हणजे हत्तीची सोंड असलेले परंतु गेंड्यासारखे दिसणारे असे प्राणी त्या काळात ते वापरले जायचे. या सगळ्यांच्या सिक्वेन्सचा एक प्रकारे आम्ही शोध आणि बोध घेतला की याचा अर्थ काय आहे. म्हणजे जी क्षत्रियांची जी ताकद आहे ती दाखवण्याकरता घोडेस्वार दाखवत असत किंवा हत्ती दाखवत असत. आणि त्यानंतर मग जेव्हा ते ज्ञानाकडे येत ना त्यानंतर मग त्याची रूपक काय असत ना ह्या सगळा अभ्यास करायला मला तेव्हा मिळाला. अरे वा. पण मग त्यात तो अभ्यास केल्यानंतर ती जी ट्रेन तुम्ही डेव्हलप केली होती एक आर्किटेक्ट म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इंटिरियर डेकोरेशनचा एक वेगळा भाग आहे तुमचा, तर तो तुम्ही त्याच्यामध्ये वापरला होता. त्या ह्याच्यात काय झालं, जेव्हा आम्ही म्हैसूर पॅलेसवर काम केलं तेव्हा म्हैसूर पॅलेस मधल्या कित्येक अशा जाळ्या, त्या जाळ्यांचा वापर करून त्या सगळ्या ट्रेनच्या रेस्टॉरंटचे असे कप्पे, त्याच्या मध्यभागी जी जागा असायची तिथं ती बरोबर ती जाळी घालून त्याच्यातून बॅकलिट करून वगैरे त्याचा वापर केला. आणि ही कर्नाटकातली लोक इतकी प्रेमळ आणि शिस्तबद्ध की त्यांनी आम्हाला त्यातून, मी आणि माझी बायको आणि माझा साडू आणि त्याची बायकोची बहीण, अशा आम्ही त्याच्या फुल ट्रेनवरती आम्ही फुल कोर्स त्याचा कंप्लीट केला. आणि जेव्हा ते आम्ही तेव्हा बघत होतो ना तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही धन्य झालो की आम्हाला या टाईपच्या कामावरती काम करायला मिळालं. पण ही अख्खी ट्रेन करताना एक चित्रकार म्हणून, एक आर्किटेक्ट म्हणून आणि एक इंटिरियर डिझायनर म्हणून तुम्हाला काय वाटत होतं? कसं आहे माहिती का, ते तो फार मोठा चॅलेंज होता. तुम्ही ट्रेनची विड्थ बघा आणि त्या ट्रेनच्या विड्थ मध्ये पॅसेज ठेवून तिथं ट्विन बेड आणि डबल बेड असलेले असे बेडरूम्स आहेत. त्यांची स्वतःची अशी टॉयलेट्स आहेत. आता तुम्ही ट्रेनचं टॉयलेट म्हणून विचारलं ना तर आता ज्या ट्रेन मधून तुम्ही जाता ना तिथं ती बसायला आणि उठायला पण जागा नसते, काही नसतं. तर तिथं आम्ही बाथटब, हँडवॉश बेसिन आणि तुमचा WC, युरोपियन WC असं सगळं ठेवून ते सगळं क्रिएट केलेलं बघितलेलं. त्यानंतर तुम्हाला तुमचं आश्चर्य वाटतं की हे कसं काय होऊ शकलं म्हणजे या ट्रेन मध्ये. हो. आणि त्याच्यामध्ये माझ्या बायकोनी फार काम केलेलं आहे त्याच्यात. हो. ते कसं काय? म्हणजे बायको ही माझी इंटिरियर डिझायनर आहे. ओके. मी काय आहे, मी डिझायनर आहे. हां. मी माझी कन्सेप्च्युअल स्केचेस टाकली एकदा की त्यानंतर पुढचं सगळं जे काम आहे ना ती बायकोच सांभाळते. मग त्याच्या पुढचं डिटेलिंग येतं, त्याच्या पुढचं टेंडर डॉक्युमेंट्स येतात आणि त्यानंतर साईटवरचं कोऑर्डिनेशन येतं. आणि त्या ती बनली ती मद्रासला एका अत्यंत जंगलासारख्या प्रदेशात असणाऱ्या त्यांच्या त्या प्लांटमध्ये, पण तिथं ती जाऊन एकटी काम करून घ्यायची. इंटिरियर डिझाईन करताना त्याच्यामध्ये कितीतरी वेळा आम्ही इंडियन थीम ही डिझाईन करता वापरली. त्यामध्ये मग कार्विंगचं डिझाईन असायचं. देवळानंतर काय काय ठिकाणी आम्ही देवळांची जी बांधणी वगैरे असायची त्यावरून आम्ही डिझाईन करायचो. ते सगळं त्याचं डिझाईन असायचं. त्यामुळे त्याची ही कला, चित्रकलेची कला आणि चित्रकलेचा अभ्यास कामाला यायचा.
आणि तो मोठी मोठी केवढी तरी फुल साईजेस करायचा आणि ती फुल साईजेस वगैरे आम्ही आमच्या डिझाईनमध्ये वापरायचो. शिवाय अनेक ठिकाणी बोलगॅटी पॅलेसमध्ये काम करताना किंवा मुन्नारला टी काउंटीमध्ये काम करताना केवढ्या तरी ग्रिल्स वगैरे अशा त्यांचं जे सगळं कलात्मक डिझाईन होतं ते सगळं त्यांनी केलं होतं आणि त्याचं कार्विंगची ड्रॉइंग्स वगैरे सगळी त्यांनी केली होती आणि ती अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो. समोरच्या व्यक्तीच्या मनातल्या भावना, त्याच्या गरजा ह्या सगळ्या समजून त्या सगळ्या असे रचना करून मांडून ते कसं पुढे बांधून झाल्यावर दिसेल ह्याची कल्पना करून ते मांडणं म्हणजे त्यांच्या समोरच ही कला त्यांच्यामध्ये आधीपासूनच होती. म्हणजे त्याला आम्ही तर पर्स्पेक्टिव्ह किंवा व्हिज्युलायझेशन म्हणतो हल्ली, आणि ते त्या काळात असं सहसा कोणालाही जमायचं नाही. सो त्या हिशाने म्हणजे त्यांचं जे आता कसं म्हणायचं व्हिज्युअल स्पॅशियल इंटेलिजन्स वॉज व्हेरी हाय. मी डेक्कन ओडिसी मधून प्रवास केला. अरे काय सुंदर ट्रेन आहे रे. किंवा गोल्डन चॅरियट मधून केला तर किती सुंदर आहे. हा प्रवास सुंदर वाटणं आणि त्याच्या मागचे तुमचे हात, तुमची कल्पना ही मला जास्त महत्वाची वाटते. तुम्ही कसे सामोरे गेला? आता कसं आहे तुम्हाला सांगतो, या 2 ट्रेन्स एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये झाली आणि दुसरी ही कर्नाटका गव्हर्नमेंटमध्ये झाली. बरोबर. तर कर्नाटकातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली संस्कृती ह्याच्यात फरक असल्यामुळे त्याचा अनुभव आणि त्याचा फटका आम्हाला पण झाला. हो हो. हा बर. पण त्यात पी.जी. पत्की नावाचे त्या काळातले अत्यंत प्रसिद्ध आर्किटेक्ट की ज्यांनी ओबरॉयचं हॉटेल डिझाईन केलेलं आहे, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणून त्यांचं जेव्हा मी तिथं ते ट्रेनचं सबमिशन द्यायला म्हणून उभं राहिलो त्या मिनिस्टरच्या ऑफिसच्या समोर, तेव्हा ते आतमध्ये मिनिस्टरला भेटून आल्यानंतर बाहेर आल्यानंतर आलेल्या सगळ्या कन्सल्टंटना त्यांनी सांगितलं की मी मिनिस्टर साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जर खरोखर चांगलं डिझाईन करून पाहिजे असेल ना तर यातला फक्त एकच कन्सल्टंट आहे आणि तो म्हणजे प्रमोद पेंडसे. वाह, क्या बात आहे. ही म्हणजे दैवानी दिलेली फार मोठी शाबासकी आहे. छानच. आणि त्या ह्याच्यावर मग आम्ही विश्रामबाग वाडा ही थीम घेऊन त्याच्यातलं सगळं डिटेलिंग, त्याच्यातल्या असलेल्या त्या मोरांच्या अशा त्या ब्रॅकेट्स या सगळ्याचा वापर करून डेक्कन ओडिसीची सगळी फसाड्स आहेत ना ती डिझाईन झालेली आहेत. बरं. त्यानंतर वेगवेगळ्या पेशव्यांची नावं देऊन त्यांना मध्ये रेस्टॉरंट असेल किंवा काय असेल. त्यानंतर आपण पूर्वी लहानपणी जर तुमच्या आठवणीत असेल तर आपण पट खेळायचो. ते पट वगैरे सगळे तिथं लावून त्याचं सगळं डेकोरेशन केलेलं होतं. अरे वा. आणि त्याच वेळेला जेव्हा आम्ही कर्नाटका करता म्हणून ट्रेन करायला गेलो तेव्हा त्यांनी आमच्याकडून आमचा एक असा गायडिंग सल्ला घेतला आणि त्यानंतर त्यांच्या झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही जिंकलो आणि तो पण प्रोजेक्ट आम्हाला मिळाला. अरे वा. आणि त्यावेळेला त्यांनी आमच्याकरता मनसोक्त म्हैसूर पॅलेस आणि तिकडची असणारी सगळी टेम्पल्स आमच्याकरता उभी केली आणि तिथल्या सगळ्या डिटेल्स घेऊन आम्ही त्यांची जी ट्रेन बनवलेली आहे. एक डिझायनर म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आणि तुम्ही हसाल की स्वतःच्या ह्याच्यात तुम्ही असं कसं काय बायस होऊ शकता. तर ती डेक्कन ओडिसी पेक्षा गोल्डन चॅरिट ही ट्रेन ही 3 टाइम्स बेटर आहे. हो. आणि त्याच्यात त्या ज्या सगळ्या वापरलेल्या फीचर्स आहेत, तिकडच्या ग्रिल्स आहेत, बॅकलीट आहेत आणि त्या सगळ्या त्या म्हैसूर पॅलेस मधल्या वापरलेल्या आहेत आणि तिकडची गेट आहेत त्यांची पण डिझाईन्स तिच्यात वापरलेली आहेत. त्यांनी ती अप्रतिम आणि सुंदर झालेली ट्रेन आहे. आपण डेक्कन ओडिसी, गोल्डन चॅरियट या वेगळ्या पॅलेस ऑन व्हील्स अशा गाड्यांच्या बद्दल समजून घेतलंय प्रमोद पेंडसे सरांच्याकडून. पण त्यांचं आणखी एक वेगळं काम, आर्किटेक्ट असले तरी मला ते जास्त भावलं होतं कारण त्या वास्तूमध्ये जाऊन मी काही कार्यक्रम केले होते. हे ज्यावेळेला मी पाहिलं त्यावेळेला त्याची भव्यता, त्या कामामधला एक आपण नजाकत म्हणूया आपण आणि त्याच्यातला भक्तिभाव हे सगळं मला प्रमोद पेंडसेंच्या कामातून आलेलं आहे. हे ज्यावेळेला कळलं त्यावेळेला मला ते सगळं तुमच्याकडून समजून घ्यायचंय. योगी सभागृह जे आपण दादरला आहे स्वामीनारायण मंदिराच्या बाजूला, त्यांचीच वास्तू आहे ती.
सर ते काम करत असताना किंवा ते काम तुमच्याकडे आलं, ती प्रोसेस आणि ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही काय विचार करता? आता माझा विचार हा मी तुम्हाला नंतर सांगतो, बरं. परंतु तिथं माझी एंट्री जेव्हा झाली हा हा. तेव्हा मला, मी पूजेला बसलेला असताना त्या मंदिरातून फोन आला हा. आमच्या काही ओळखीच्या त्या आर्किटेक्टच्या साडूंकडून हा हा. की गेले 3 वर्ष झाली हा. या मंदिराच्या कामाची जी काही इलेव्हेशन ट्रीटमेंट दिली जाते ना, हम्म. ते फॉरेनचे कन्सल्टंट पण येऊन गेले, सगळे येऊन गेले, सगळ्यांची डिझाईन्स प्रमुख स्वामींनी नापास केलेली आहेत. बरं. मी म्हणलं तुम्हाला आता कोऱ्या कागदावर लिहून देतो की मी जे सबमिट करीन ना ते स्वामींना आवडेल आणि ते अप्रूव्ह होईल आणि त्याप्रमाणे ते प्रोजेक्ट बनेल. बर. हम्म. त्यानंतर मग मी जाऊन प्रमुख स्वामींना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला. हम्म. त्यानंतर त्यांना सांगितलं की तुमची जी काही मंदिरं सगळ्या ठिकाणी आहेत हम्म. ती सगळी मला एकदा व्हिजिट केली पाहिजेत. हम्म. आणि त्यानंतर मी लंडनला पण जाऊन आलो. हो. नॅसडेन मध्ये त्यांचं जे मंदिर आहे ना ते पण बघितलं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग त्यांना मी जे डिझाईन दिलं इलेव्हेशनचं ते त्यांनी बघता क्षणी अप्रूव्ह केलं. अरे वा, छान. म्हणजे ही प्रमुख स्वामींची फार मोठी कृपा. आणि त्यानंतर मला कळलं. पण सर मी तुम्हाला थांबवतो. कृपा असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्वतःवर असलेला विश्वास हा जास्त महत्वाचा वाटतो मला, की मी जे काम करेन तर ते समोरच्या व्यक्तीला पसंत पडेलच, नुसतं पसंत नाही तर तेच हवं असेल हे दुसऱ्याच्या मनात शिरून समजून घेणं जे आहे. मग त्यासाठी तुम्ही मंदिरं फिरलात, सगळं बघितलं आणि मग ते डिझाईन तुम्ही दिलं त्यांना. त्याच्यामुळे एक छोट्या अर्थाने परकाया प्रवेश असतो तो आहे आणि तो परकाया प्रवेश करण्याची ताकद तुमच्यात आहे असं मला वाटतं. आहे आणि म्हणूनच तुम्ही हे काम करू शकलात. मंदिर हा जो सब्जेक्ट आहे ना तो माझा लहानपणापासून फार आवडीचा विषय आहे. बरं. त्यामुळे तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे हे मंदिरासारखं मंदिर डिझाईन करायचं नाहीये, पण मंदिराशी कनेक्टेड असं प्रोजेक्ट असलेलं हे प्रोजेक्ट आहे म्हणून ते डिझाईन करायचं आहे. ह्याच्यात मी माझा सावधपणा दाखवून त्याच्यात रिफ्लेक्टेड ग्लास, एसीपी पॅनलिंग असं सगळं वापरून सुद्धा मध्यभागी त्यांचे जे काही महत्वाचे हेडलाईट्स येत होते त्याच्यात त्यांच्या सगळ्या कारिगिरींनी आणि त्यांचा वापर करून त्या सगळ्या जाळ्या पण बसवल्या, त्या सगळ्या फीचर्स पण बसवल्या. आणि ते सगळं केल्यानंतर आत शिरल्यावर एक मोठा असं 25 फूट डायमीटरचं असं चक्र आहे. त्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा असा जो भाग आहे तो त्याच्यात मांडलेला आहे. बर. की तुमची जी काही शक्ती आहे ना ही गुरुकडून तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यातूनच तुम्ही ते काम करता. कारण माझा थोडासा स्वभाव परमार्थिक असल्यामुळे त्याचं मला फार असं लाभलेलं त्याचं एक फलित आहे. बरोबर. त्यानंतर त्याचं सगळं स्टेजचं डिझाईन जेव्हा केलं, म्हणजे त्याची तुम्ही प्रेझेंटेशन ड्रॉइंग बघाल ना, दे आर मोर एन आर्किटेक्चरल ड्रॉइंग दॅन इट इज अ आर्टिस्ट ड्रॉइंग. बरोबर. त्या स्टेजवर जे पेंटिंग करून पाहिजे होतं ती त्यांची सगळी नीलकंठ स्वामी पासून आतापर्यंत आलेली सगळी परंपरा त्याच्यात मी अशी स्वतः स्केच करून टाकलेली आहे त्याच्यात. त्याप्रमाणे ते जवळजवळ 40 फूट बाय 25 फुटाचं पेंटिंग त्यांच्याकडून मी करून घेतलं. कोणी केलं होतं ते? म्हणजे त्याचं बेसिक डिझाईन मी केलं होतं. पण त्यांच्यात स्वामीनारायण हा असा संप्रदाय आहे की प्रत्येक फील्ड मधला त्यांच्याकडे एक स्वामी असतो. हो. आणि त्याला लागणारी सगळी अवजारं, कॉम्प्युटरायझेशन सगळं ते त्याला पुरवतात. त्याप्रमाणे हा जो आर्टिस्ट होता ना त्याच्याकडून त्यांनी माझ्या ह्याच्यावरून ते तिथं पेंट करून दिलं. बर. त्यानंतर वरचे जे पडद्याचे वरचे जे झाकणारे आहेत पॅनल्स असे कनाती असलेले आणि दोन्ही साईडला असलेली 2 अशी पॅनल्स आहेत. तेव्हा ती माझी काय माझ्यात एकदा संचार झाला ना की धडधड 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 टाकत जाणारी जी डिझाईन्स असतात ना ती फुलसाईजला करून टाकून त्यांना दिली. तेव्हा ती इतकी सुरेख झालेली आहेत की तुम्ही ते बघितलेलं तिथं बसलेलं ते म्हणूनच विचार. म्हणून त्याची ती बॅकलीड करून सुद्धा त्याच्यातली जी ब्युटी आहे ना ती अजून शाश्वत आहे. बरोबर बरोबर. रसिक हो, रंगा येऊ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत नामांकित आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर आणि त्याही पलीकडचा आपला जवळचा विषय म्हणजे रंगांचा चित्रकार
प्रमोद पेंडसे यांच्याशी. ह्या गप्पा मारत असताना त्यांचा हा सगळा प्रवास हळूहळू आपल्यासमोर उलगडून दाखवत असताना अजून एक त्यांनी लपवून ठेवलेली गोष्ट होती, ती मला आत्ता सापडली आहे, आणि ती म्हणजे डिव्हाइन दर्शन. म्हणजे एक भक्ती मार्गातून पुढे जाणारं जे हे आहे ते जे दर्शन आहे तुम्हाला मिळणारं, तर त्याच्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास आणि नेमका त्या तंत्रामध्ये बसवण्यासाठी काय केलं हे जरा समजून घ्यायचं आहे. सर, कसं आहे की तुमची ही जी डिव्हाइन दर्शनची जी सिरीज आहे, मला वाटतं 2016ला ती तुम्ही एक्झिबिट केली पहिल्यांदा तुमच्या नेहरू सेंटरला, बरोबर. याच्या अगोदरचं प्रदर्शन झालं पहिलं जे होतं प्रदर्शन झालं ते त्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 13 साली झालं होतं. 13 साली, म्हणजे 13 ते दॅट वॉज ऑन द थ्रेशोल्ड. म्हणजे काय होतं तो? त्यात असं होतं की मी आतापर्यंत आर्किटेक्चर मध्ये खेळलो, आता त्या उंबरठ्यावरती उभा राहून मी आता माझं जे कला जगत आहे ना त्याच्याकडे मी दृष्टिक्षेप टाकतोय. बरं. ते टाकत असताना मला आवडलेल्या कोणत्या कलाकृती आहेत त्यांचा आढावा घेण्याकरता त्या एक्झिबिशन भर सगळी ती पेंटिंग्स केलेली होती. म्हणजे तुम्हाला आवडलेल्या म्हणजे आर्किटेक्चरल दृष्ट्या की कोरीव कामाच्या दृष्ट्या? म्हणजे आर्किटेक्चर विथ द कोरीव काम. म्हणजे आता पुण्यातला जो विश्रामबाग वाडा होता ती अशी मेन थीम होती. तो विश्रामबाग वाडा पेशव्यांच्या काळातला बांधलेला होता आणि त्यातल्या त्या सगळ्या ज्या कलाकृती आहेत त्याचे जे पॅनल्स आहेत त्याच्यावरची सगळी बेलबुट्टी अमुक तमुक खालचे कॉलम्स आणि ते सगळे तुम्ही चित्रामध्ये ते क्षेत्रामध्ये उतरवले आणि त्याचा वापर मी माझ्या डेक्कन ओडिसी या ट्रेन मध्ये वापर केलेला आहे. अरे वा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी इन्स्पायरेशन मिळत गेलेलं आहे. बर बर. आणि त्यानंतर मग हे डिव्हाइन दर्शन जे आहे ना ते फारच कष्ट देणारं, पण ते एन्जॉय करून मी ते कष्ट घेतले. त्याच्यामध्ये सगुण दर्शन त्या शक्तीचं किंवा त्या देवतेचं, त्यानंतर त्याचा मंत्र, त्यानंतर त्याचं असणारं यंत्र आणि त्याची सर्व रचना ही इंडियन मिनिएचर स्टाईलची बॉर्डर वगैरे देऊन ती अशी फार भरगच्च भरलेली. अरे वा. हे तुम्हाला जे दाखवतोय हे अन्नपूर्णा मातेचं पेंटिंग आहे. या अन्नपूर्णा माता, शंकर हा भिक्षा घ्यायला आलेला आहे अन्नपूर्णा मातेकडे आणि ती त्याला वाडग्यामध्ये तिच्या ते अन्न घालतीये. त्याच्यात ह्याचं जे वाहन आहे मागे तो नंदी उभा आहे आणि हिचं वाहन आहे तो सिंह इकडे उभा आहे आणि त्यानंतर तिचं हे यंत्र आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णेचं स्तोत्र अख्खं लिहिलेलं आहे. असं करून ही सगळी रचना आणि मग तिची वेलबुट्टी आणि सगळी रचना करताना त्याच्यात भरपूर मेहनत आणि एक सॅटिस्फॅक्शन पण त्यांनी मला दिलेलं आहे. बरोबर बरोबर. याच्यातली सगळी टेक्निक्स आहेत ना ती मी माझी स्वतः डेव्हलप केलेली आहे. याच्यात वॉटर कलर्स आहेत, कलर्ड फेलपेन्सचा वापर केलेला आहे. म्हणजे या सगळ्याला जी काही आउटलाईन परत ग्रीन मध्ये झालेली आहे ना की ज्याच्यामध्ये ते ठळक आणि नीट दिसतं. त्यानंतर या कमळांना जी काही आउटलाईन झालेली आहे ना ती बॉल पेनची आहे. आणि याचे कलर जे आहेत ते वॉटर कलरचे आहेत. पण ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन ही मी या फील्डमध्ये भरपूर खेळलेलो असल्यामुळे ते मी यशस्वीरित्या केलेलं आहे. बरोबर बरोबर. आता हे दुसरं पेंटिंग म्हणजे हे आता विश्वात्मके देवी पसायदान हे जे आहे हे ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र आहे. बर. आणि त्याच्यात तो पसायदानाचा मंत्र सगळा मांडून हे त्यांचं दर्शन असं घेऊन त्याला एक वेगळ्याच प्रकारची अशी एक आर्टिस्टिक उभारा तिच्यात निर्माण केलेला आहे. आणि त्याच्यात तुम्ही छान श्लोक शोधून काढलेले आहेत. शोधून काढलेले आहेत आणि त्याच्याबरोबर नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत असा मंत्र तो सगळ्या ठिकाणी असा फिरवलेला आहे. तर हे सगळं करत असताना ना याच्यावर मला कष्ट पडले असतील आपल्या आपल्या जागी, परंतु त्याची मजा पण मला आलेली आहे. अरे वा. आता हे नरसिंह पण तो हिरण्यकश्यपू याचं हे दर्शन देणारा हा सगळा देखावा आहे. त्यात त्याचं यंत्र आहे, त्याचं बीजाक्षर आहे.
पंढरपूरचा विठ्ठल आहे. हम्म. आता त्याच्यात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा मंत्र तिच्या भोवताली सगळा लिहिलेला आहे. आणि हे त्याचं सगुण रूप तिकडचं आहे. त्याचं काही यंत्रबिंत्र काही नाहीये. परंतु हे जे ज्ञानेश्वरांच्या सगळ्या ज्या रचना आहेत ना, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असा हा सगळा पट तिथे मांडले. इथं पोट मांडलेला आहे. अरे वा. म्हणजे जो विठ्ठल भक्त असेल ना, म्हणजे आमच्या फॅमिलीतले सुद्धा जे कोणी विठ्ठल भक्त आहेत त्यांच्याकडे हे पेंटिंग त्यांच्या देवघरात लावलं गेलेलं आहे. वा वा वा. हे जे एक्झिबिशन झालेलं आहे ना, याच्यातली माझी 4 का 5 पेंटिंग अमेरिकेला गेलेली आहेत. हो. अरे वा. म्हणजे सुधीर उपासनी म्हणून तिथं चांगले मोठे भक्त आहेत त्या परमहंस योगानंदांचे, त्यांनी घेतलेली आहे. बर. तर हा असा अप्रतिम हा खेळ आहे. पण हा खेळ खेळता आला तुम्हाला, ते खेळ खेळण्याची तुम्हाला बुद्धी झाली, ताकद मिळाली, ती या सगळ्या चित्रातल्या मंत्रांचा अभ्यास केल्यामुळे की आता साधना त्यात केल्या? माझा एक थोडासा परमार्थ रार्जिणा असा स्वभाव आहे. हम्म. त्यामुळे ते मंत्रबिंत्र मी सुद्धा पूजेमध्ये माझी रोज एवढे सगळे धंदे करून रोज 1 तासाची पूजा असते. हे धंदे करून सगळे. म्हणजे सगळ्या कामांचे धंदे करून बरोबर. त्यात माझी रोज संध्या असते. हम्म, हम्म, हम्म. श्री सूक्त पाठ असतो, बरोबर. लघुरुद्र पाठ असतो. ते सगळं करत असल्यामुळे मला ते करायला सोपं गेलं. प्रमोदच्या मधला कलावंत हा आर्किटेक्चरच्या कामामध्ये त्याची इंटिरियर्स असो, त्यांनी केलेल्या हेरिटेज ट्रेन्स असो, त्यांनी केलेली रशियापासून भारतापासून अनेक ठिकाणची मोठाली हॉटेल असो, त्या सर्वातच प्रमोदमधला चित्रकार आपल्याला प्रकर्षाने दिसून येतो. प्रमोदचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेले पर्स्पेक्टिव्ज भारतातल्याच नव्हे तर जगातल्या मोठ्या मोठ्या आर्किटेक्टनी प्रमोदकडनं पर्स्पेक्टिव्ह करून घेतले. कारण आर्किटेक्ट जे कल्पना करायचे ते प्रमोद कागदावर पेन आणि रंगाने असा काही विलक्षण रीतीने साकार करायचा की गिऱ्हाईकाला ते बघून त्या आर्किटेक्टची जी काही योजना आहे ती पसंत करण्याशिवाय गत्यंतरच नसायचं. त्यामुळे प्रमोदचा कलावंत म्हणून, चित्रकार म्हणून आर्किटेक्चरच्या क्षेत्राला फार मोठा उपयोग झाला. त्याला स्वतःलाच झाला, तसा इतर आर्किटेक्ट नाही झाला. प्रमोदजींचं काम हे इतकं वर्सटाईल आहे की त्यांच्या पेंटिंग्समध्ये भारतीय कलेची नजाकत, त्याचा रेखीवपणा आणि त्याचा अभ्यास, त्यांनी केलेला आतापर्यंतचा पूर्ण अभ्यास हा दिसून येतो. मला असं वाटतं की त्यांची जी पेंटिंग्ज आहेत ती पेंटिंग्समधून भारतीय कला ही इतकी उत्स्फूर्तपणे दिसत असते की त्यांनी आतापर्यंतच्या सगळ्या आर्किटेक्ट्सना आणि शिल्पकारांना दिलेली ही मानवंदनाच आहे. रंगाई मध्ये आपण गप्पा मारतो आहोत ज्येष्ठ चित्रकार, आर्किटेक्ट, इंटिरियर डेकोरेटर प्रमोद पेंडसे सरांशी. त्यांचा सगळा प्रवास त्यांच्याकडून समजून घेत असताना अध्यात्माची एक वेगळी जोड त्यांच्या चित्रांना लाभलेली आहे. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण कलाकार म्हणून जीव ओततच असतो, पण त्याही पलीकडे जाऊन ती उभी राहण्यासाठी एक वेगळे प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यासाठी डिव्हाइन म्हणजे दिव्यत्व लाभावं लागतं. ते दिव्यत्व खऱ्या अर्थाने मला असं वाटतं प्रमोद सरांच्याकडे वेगळ्या अर्थाने येतं. म्हणजे आम्ही ज्या वेळेला साधनेचा विचार करतो, एखादी भूमिका करण्याचा विचार करतो, त्यावेळेला ज्याचा उल्लेख मगाशी केला होता परकाया प्रवेश, तसा तुमचा प्रत्येक ठिकाणी परकाया प्रवेश होत असतो आणि ती दिव्य शक्ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये येत असते असं मला वाटतं. तुमचा अनुभव ही दिव्य शक्ती जी आहे किंवा डिव्हाइन दर्शन जे आहे ते करत असताना तुम्हाला काय अनुभव आले? हे डिव्हाइन दर्शन या एक्झिबिशनच्या अगोदर त्याची सगळी माहिती गोळा करून, त्याची सगळी लागलागण लावून, त्याची सगुण दर्शन, यंत्र मंत्र आणि सगळी बैठक ही मांडत असताना तुम्हाला एका गुरुनामाच्या शक्तीची प्रार्थना करायला लागते की हे तुझ्या आशीर्वादाने माझ्याकडून यशस्वीरित्या सफल हो आणि सुफल हो. तशी केल्यानंतर मग तो तुमच्याकडून जेव्हा करून घेतो ना, तेव्हा ते सगळ्या प्रकारे उत्तम आणि परिपूर्ण होत असतं.
आता हे तुमच्या चित्रांचा जो प्रवास आहे म्हणजे स्वामींची चित्र काढली तुम्ही किंवा हे डिवाइन दर्शन केलं, याच्या पलीकडे जाऊन निसर्गामधला देव तुम्हाला कधी दिसला? आता तुम्ही चांगला विषय काढलेला आहे. जेव्हा जेव्हा मी अमेरिकेत गेलेलो आहे अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालं आणि त्या अमेरिकेला शिफ्ट झाली तेव्हा, आणि आम्ही अमेरिकेचा एक दौरा केला टूरच्या वरती, आणि तेव्हा आम्ही अमेरिका उभी आडवी पाहिली सगळी पाहिली. बर. तर त्याच्यातले जे हायलाइट्स आहेत ना, त्या हायलाइट्स वरती मी सिरीज ऑफ पेंटिंग्स केलेली आहेत. अरे वा. म्हणजे नायगारा फॉल, म्हणजे तिथून एक हेलिकॉप्टरनी पण आम्ही नायगारा बघितलेला आहे. बरं. आणि तिथं जागेवरून पण बघितलेलं आहे. आणि त्याचं जे भव्यत्व आणि दिव्यत्व आहे ना, ते तिथून त्या बोटीतून असं जाणं आणि ते सगळं प्लास्टिकच्या रेनकोट सारखं घालून जाणं, फिरणं बिरणं, त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि त्याचं म्हणजे ते जोपर्यंत तुम्ही त्या दिव्यत्वाची जाणीव तुम्हाला पूर्णपणे येत नाही ना, तोपर्यंत त्याचं भव्यत्व तुम्हाला कळलंय हे सिद्ध होत नाही. असं आहे. आपण गप्पा मारतो आहोत प्रमोद पेंडसे सरांशी. कुठेही जाऊ नका, बघत राहा रंगा येईयो, कारण अजून खूप महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. रंगा येईयो. पुन्हा एकदा रंगा येईयो मध्ये आपलं स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत प्रमोद पेंडसे सरांची, जे आता मध्ये आले असतील त्यांच्यासाठी खास गोष्ट अशी आहे की आर्किटेक्ट, इंटिरियर डेकोरेटर आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चित्रकार. आणि त्या चित्रकारामध्ये त्यांची आध्यात्मिक ओढी आणि त्याच्यातून निर्माण झालेली चित्र हे आम्ही पाहतो आहोत, समजून घेतो आहोत. आणि हे समजून घेत असताना प्रमोद सर, मला असं वाटतं की तुमचं डिवाइन दर्शन आहे, स्वामींच्या वरची एक सिरीज आहे, आणि हे सगळं चालू असताना मी जो शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला होता तो निसर्गातला देव तुम्हाला कुठे भेटला ते तुम्ही सांगितलात अमेरिकेत. तर तुम्हाला त्यातलं डिवाइन निसर्गातलं हे कसं सापडलं किंवा कसं दिसतं? काय असतं, जेव्हा तुम्ही निसर्गासमोर उभं राहता आणि त्याचं दिव्यत्व आणि भव्यत्व जेव्हा एवढं व्यापक असतं की त्याच्यासमोर तुम्ही म्हणजे एक, त्याला काय शब्द वापराल, त्याला एखादा कण असाल, बिंदू असाल, एवढेशेच दिसता, आणि बाकी त्याची सगळी भव्यता ही सगळी तुमच्या डोळ्यासमोर अशी खेळत असते. आणि तुम्ही त्याच्या जवळ जाऊ लागता तसे तसे तुम्ही त्याच्यामध्ये व्यापले जाता आणि तुम्ही स्वतः नष्टच होता, आणि त्याचं भव्यत्व पुढे उभं राहतं. ते जे भव्यत्व आहे ना, ते एक प्रकारचं देवाचं दर्शन आहे असा माझा भाव आहे. वा. कारण निसर्ग जो आहे ना, तो तुमच्या माध्यमातून खेळायच्या ऐवजी त्या निसर्गाच्या माध्यमातून खेळत असतो देव, आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. हा अनुभव मला नायगारा फॉल किंवा अशी जी काही कड्यावर उभं राहून बघण्याची वेळ येते, किंवा अशा भव्य दिव्य अशा डोंगरांच्या पायथ्याशी तुम्ही उभे आहात, किंवा चायनामध्ये, जपानमध्ये त्या निसर्गाच्या ह्याच्यात ते कसे तुम्ही असे त्याच्यामध्ये परिपूर्णतेने व्यापून, म्हणजे तुम्ही पण जे आहे ना ते नष्ट होता, आणि इतकी ती भव्यता त्या निसर्गाची तुमच्या अनुभूतीला येते ना, ते एक सौंदर्य फार अप्रतिम आहे. म्हणजे मीपणा नष्ट व्हावा इतकी भव्यता. तुम्हाला आमच्या नवीन पिढीला, आपल्या नवीन पिढीला काही सांगावंसं वाटतंय? काय असतं, प्रत्येक व्यक्ती वेगळ्याने वेगळ्या प्रकारे जर बघितलं ना, तो एक प्रकारचा कलाकार असतो. हो. कारण मी माझ्या नातवाकडे पण बघतोय, तो इतक्या लहानपणापासून सुरुवातीला ना, अगदी सुरुवातीला तो फक्त अरे भराभरा 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 पाणी वाहते पाणी वाहते पाणी वाहते, आणि त्यानंतर नदी बनून जाते, असं तो फक्त त्याच्या व्हर्टिकल लाईन मारायच्या आणि हॉरिझॉन्टल लाईन मारून त्या सोडून द्यायचा. पण तो आता तिच्यातून बऱ्याच लेव्हलला निसर्गाशी तादात्म्य राहील अशी
मग झाडं काढतो, मग जवळची झाडं मोठी, आणखी लांबची बारीक बारीक बारीक, म्हणजे हा जो सेन्स ऑफ पर्स्पेक्टिव्ह आहे ना तो त्याच्यात ऑब्झर्वेशननी निर्माण झालेला आहे. त्यानंतर माणसांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अवयव दाखवून तो त्याला त्याचं स्केल क्रिएट करू शकतो. तर ही जी स्केल क्रिएट करण्याची सगळी जी काही त्याची तऱ्हा आहे ना ती नैसर्गिकदृष्ट्या होताना बघताना मला एक प्रकारचा आनंद मिळतो. त्यामुळे मला कित्येक वेळेला माझी बायको पण विचारते, अरे तू त्याला जरा आता बसून असं चिमणी काढायला शिकतो, कावळा काढायला शिकतो, तर तो कधीही ऐकत नाही. पण त्याला सांगितलं तर तो काढेल, त्याचं त्याने ते करायचं. मग नव्या पिढीने तुम्हाला काय करावं असं वाटतं वेगळ्या? काय माहिती का, मी चित्रकार आहे आणि मी चित्रकार नाही असल्या या मूर्खासारख्या ज्या काही जाणीवा आहेत ना त्या बाजूला ठेवून सर्वांनी आपण चित्रकार आहोतच असं मान्य करून त्याचा अनुभव घेण्याचा जर प्रयत्न केला ना तर तो अनुभव सगळ्यांना आनंद देणारा होईल असं माझी खात्री आहे. मला असं वाटतं की हा प्रवास जो आहे सरांचा तो आपल्याला प्रेरक मार्गदर्शक व्हावा आणि केवळ तेवढंच न राहता चित्रकलेकडे किंवा चित्रांकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकावं माणसांनी. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाने असं स्वतःला ठरवून सांगून द्यायचं की मी चित्रकार आहे आणि मग काय चमत्कार घडू शकतो स्वतःच्या आयुष्यामध्ये. तर आपल्या समोर ते स्वतः एक उदाहरण म्हणून आहेत आणि म्हणूनच या सगळ्या प्रवासातून मार्गदर्शन केलेलं जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि आज रंगा येईओच्या वतीने सर मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतोय.